नमस्कार, जय भीम। मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक। बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। इलेक्शनचे वारे लोकसभेचे सुरू झालेले आहेत। काल 157 लोकसभेसाठी नॉर्थ इंडियात, उत्तर भारतात सर्वांचे नावं डिक्लेअर झाले। अनेक त्याच्यामुळे सर्व लोक सतर्क झाले बाकीच्या पक्षाचे की त्याच्या विरोधामध्ये आपल्याला कोणाला उभं करायचं आहे, कारण ज्यावेळेची जी टक्कर आहे ती 1 to 1 आहे। कारण NDAचे अलायन्स सर्व्हिसकडे झालेले आहेत आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये BJP वर्सेस NDA अशी लढत आहे। त्याच्यामुळे ट्रायंगल लढत नसल्यामुळे यावेळेस BJPला मोठं नुकसान होणार आहे आणि त्यांनी आधीच ज्या सीट डिक्लेअर केल्या, आता यात अनेक जुने नावच आहेत की ज्यांना असं वाटलं BJPला की आपण नवीन नावांना ठेवून पुन्हा आपण आपला पराभव व्हायला नको, म्हणून हेमा मालिनीसारख्या अनेक लोकांना त्यांनी त्याच जुन्या तिकिटा दिल्या, जरी त्या 70 वर्षापेक्षा अधिक असल्या। आधी मोदींनी असं ठरवलं होतं की सहसा आपण तशा लोकांना, सिनियर लोकांना हे करू नये, उमेदवारी देऊ नये, परंतु त्यांना वाटलं की निवडून येण्याची आज अत्यंत गरज आहे, कुठल्याही पद्धतीने निवडणूक यावं। आणि अमेठीमध्ये स्पेशली स्मृती इराणीला त्यांनी तिकीट दिली। स्मृती इराणीचा फार आक्रोश आहे तिथल्या लोकांना, कारण मागच्या वेळेस ज्या पद्धतीचे ते अनेक तिने ज्या घटना घडल्या, एक संजय गांधी हॉस्पिटल, एक मोठं अत्याधुनिक हॉस्पिटल होतं आणि त्या हॉस्पिटलला फक्त नावामुळे तिला इतकी घृणा होती की तिने कुठल्या ना कुठल्या, आणि एका हॉस्पिटलमध्ये आहेत एक कोणाचा तरी डेथ झाला होता, तर तिने ते हॉस्पिटल पूर्ण बंद केलं होतं। शेकडो लोक तिथं रोज जायचे, त्यांच्यासाठी रस्त्यावर आले सर्व लोक। आणि स्मृती इराणी अत्यंत अनपॉप्युलर आहे, त्याच्यावरती एक सुंदरसा एक व्हिडिओ। तसंच आजच्या देशात काय चाललेले याच्याबद्दलचं एक छोटीशी एक क्लिप आम्ही पुन्हा तुम्हाला दाखवूया। बघूया हे क्लिप, त्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल काय काय देशात सुरू आहे, बघूया। जनता के विश्वास से मजबूत होता जा रहा है और उधर बीजेपी की हालत उस डूबते जहाज की तरह हो गई है जिसमें से नेताओं के भाग निकलने की हड़बड़ी दिखाई दे रही है। मोदी एक राज्य से दूसरे राज्यों का दौरा करके अपने लिए तीसरी बार भी सत्ता जुगाड़ करने में लगे हुए हैं, जबकि इधर न ही बीजेपी के सांसद फिर से चुनाव लड़ने को तैयार दिख रहे हैं। गुरुवार को और शुक्रवार की आधी रात को बीजेपी ने उम्मीदवारों के नामों पर मंथन किया और आज शनिवार को अभी से थोड़ी देर पहले 195 उम्मीदवारों की लिस्ट जारी करने से पहले 2 बीजेपी सांसदों ने पार्टी आलाकमान को बता दिया कि अब वो चुनाव नहीं लड़ेंगे और न ही सक्रिय राजनीति में रहेंगे। और ये दोनों सांसद हैं गौतम गंभीर और जयंत सिन्हा। ये दो तो सिर्फ एक नमूना के तौर पर आपके सामने हम पेश कर रहे हैं, लेकिन कई ऐसे नाम हैं जो आप कहें कि घोषणा भी जिन्होंने नहीं की है, जिन्होंने किसी तरह का ट्वीट या किसी तरह का मैसेज नहीं फ्लोट किया, लेकिन उनके नाम कट गए हैं। और लेकिन इन दोनों सांसदों के अलावा क्या बीजेपी के जहाज को छोड़कर उतरने की तैयारी में और भी नेताओं ने अपनी राह बना ली है, यह भी देखना दिलचस्प होगा। खैर, यह साफ दिखाई दे रहा है दोस्तों कि बीजेपी बिखराव का शिकार हो चुकी है और वहीं इंडिया गठबंधन में विश्वास का सीमेंट लगता दिख रहा है, मजबूत होता दिख रहा है। 3 मार्च यानी कल बिहार में पटना के गांधी मैदान में इंडिया गठबंधन जनविश्वास महारैली के जरिए अपनी ताकत दिखाने वाला है। और तेजस्वी यादव आप जानते हैं कि 20 फरवरी से जनविश्वास रैली पर निकले हुए थे, जो कल पटना पहुंचकर पूरी होगी ये रैली और वहीं पे ये रैली होगी। इधर राहुल गांधी की भारत जोड़ो न्याय यात्रा आज फिर से शुरू हो गई है और राहुल ने आज मध्य प्रदेश के मुरैना में एक बड़ा ऐलान किया है कि सरकार में आने पर किसानों को MSP देंगे। जरा सुन लेते हैं राहुल गांधी, ये देख रहे हैं आप विजुअल। राहुल गांधी की आज फिर से 6 दिनों के विश्राम के बाद राहुल गांधी की यात्रा शुरू हुई और मुरैना पहुंची, उधर धौलपुर से, और मुरैना पहुंचते ही यानी मध्य प्रदेश पहुंचते ही यहां पर उन्होंने क्या कुछ ऐलान। 16 लाख करोड़ रुपया हिंदुस्तान के 10-15 उद्योगपतियों का माफ किया है, किसानों का 1 रुपया माफ नहीं किया है। आज तक 10 साल में किसानों का 1 रुपया माफ नहीं किया। और किसान क्या कह रहा है? किसान सिर्फ MSP मांग रहा है कि भाई हमें सही दाम दिलवा दो, हम मेहनत करते हैं, 24 घंटा काम करते हैं,
ठीक है, हमारा नाम अदानी नहीं है, अंबानी नहीं है, मगर हम मेहनत करते हैं, देश को भोजन देते हैं। हम सिर्फ सही दाम चाहते हैं और कुछ नहीं। होता क्या है, जैसे ही किसानों का अनाज तैयार होता है, एक्सपोर्ट इंपोर्ट पॉलिसी को बदल के दाम गिरा देते हैं। फिर किसानों को अपना माल कम दाम पे बेचना पड़ता है, फिर दाम फिर से बढ़ा देते हैं। तो किसान सिर्फ कह रहे हैं हमें गारंटी दीजिए, कम से कम हमें एमएसपी चाहिए और कुछ नहीं। मैडम स्मृति ईरानी मुझे लगता है इस बार बहुत सही फंसी हैं। बहुत ब्रांडिंग करी है, कहा है कि गांधी परिवार का कोई मतलब ही नहीं है, और अमेठी में मैडम स्मृति ईरानी को जीतने के लिए समाजवादी पार्टी के विधायकों को तोड़ा गया, तैयारी की गई। जिस व्यक्ति गायत्री प्रजापति का सबसे ज्यादा विरोध करते रही थी भारतीय जनता पार्टी, उस गायत्री प्रजापति को पटाने की, मैनेज करने की भरपूर कोशिश करी मोहतरमा ने। हमने उत्तर प्रदेश में सबसे ज्यादा अमेठी का दौरा किया पिछले कुछ महीनों में। हम देखना चाहते थे कि अमेठी का तापमान क्या है, अमेठी चाहती क्या है, राहुल गांधी या फिर स्मृति ईरानी। आज अमेठी से स्मृति ईरानी को टिकट देने का ऐलान भी हो गया, लेकिन मुझे लगता है कि भारतीय जनता पार्टी के कुछ नेताओं ने स्मृति ईरानी को निपटाने की तैयारी कर ली है। मैंने कहा ना, मैं सबसे ज्यादा पिछले कुछ महीनों में कहीं गया हूं तो वो अमेठी गया हूं। अमेठी के लोग बेहद गुस्से में हैं स्मृति ईरानी के व्यवहार से। उनका कहना है कि स्मृति ईरानी बहुत कम आती थी तो कुछ चंद लोगों से घिरी रहती थी। विकास के नाम पर कुछ जगह का विकास हुआ, सामान्य कामकाज बहुत ठप कर दिया गया। और मैं सबसे ज्यादा हैरत में तब आया कि जब अमेठी के एक हिस्से में एक बहुत मॉडर्न अस्पताल बना था, लेकिन उस अस्पताल का नाम संजय गांधी चिकित्सालय था। गांधी नाम से ही स्मृति ईरानी भड़क जाती हैं और एक मरीज की मौत हो गई, दुखद मौत हो गई। कहीं पे भी मौत तो बुरी बात होती है, लेकिन किसी भी अस्पताल में मृत्यु हो जाना कोई ऐसी अप्रत्याशित नहीं है। लखनऊ के बड़े बड़े अस्पतालों में रोज 2-2, 4-4 मौत हो जाती हैं। कोई डॉक्टर मन से नहीं चाहता मौत हो जाए, लेकिन मरीज की मौत हो जाती है। बहाना मिल गया मोहतरमा को, सरकार का फरमान जारी हो गया, डिप्टी सीएम ब्रजेश पाठक से कहा गया अस्पताल बंद कराइए। उन्होंने भी आनंद फानन में ये अस्पताल बंद करा दिया। मैडम स्मृति ईरानी को उम्मीद नहीं थी कि सड़कों पे जनता आ जाएगी। वो अस्पताल इतना शानदार अस्पताल था कि लखनऊ का पीजीआई शायद उसके सामने फेल हो जाए, इतनी आधुनिक सुविधाएं लगाई गई थी। लगातार घाटे में था, लेकिन गांधी परिवार उस अस्पताल को लगातार चलाता था, उस फाउंडेशन को पैसा देता था। अस्पताल बंद हुआ तो पूरे इलाके के लोग सड़कों पर आ गए। स्मृति ईरानी मुर्दाबाद के नारे लगने लगे, हजारों लोग धरने पर बैठ गए। लगातार रोज वहां पे शाम को रामायण का पाठ होने लगा कि स्मृति ईरानी को सद्बुद्धि आए। मैंने तो वहां गई गांव में देखा, जब पार्लियामेंट में स्मृति ईरानी ने अमेठी का जिक्र किया और कहा कि सार्वजनिक शौचालय, तो हमारी टीम गई और मैं भी गया। मैं आके कल आपको वीडियो भी दिखाऊंगा। मैंने दिखाया गांव गांव में शौचालय का नाम ही नहीं है। तो जब अमेठी का यह हाल था तो बाकी जिले का क्या हाल होगा? क्या वाकई में स्मृति ईरानी को फंसाया गया? लोग अब राहुल गांधी और प्रियंका गांधी की अमेठी में याद क्यों कर रहे हैं? और क्या वाकई में गांधी परिवार का कोई व्यक्ति टक्कर देने आ रहा है? और क्या इस बार अमेठी का चुनाव कुछ नया एंगल लेगा? इन सब बातों पर हम बात करेंगे यूपी की राजनीति पर बड़ी बारीक निगाह रखने वाले पत्रकार राशिद जहीर जी से। राशिद जी, बहुत बहुत स्वागत है आप 4 PM में आपका। मैंने जैसे अपनी रूपरेखा में बताया, मैं गया हूं वहां पे अमेठी में, मैंने देखा है हाल बेहाल। अमेठी में मोहतरमा बड़ी बड़ी हवाई बातें करती थी और बहुत कम आती थी, लेकिन मुझे लगता है कि जनता को सबक जब सिखाती है नेताओं को तो वो चुनाव होता है। और जो हाल था, हमने जो शो किए थे, उसके बाद हमें लगता था शायद मोहतरमा अब चुनाव लड़ने आए ना। लेकिन आज जो भारतीय जनता पार्टी की सूची जारी हुई है
उसमें नाम है स्मृति ईरानी का। क्या लगता है अमेठी का चुनाव रोचक होगा? स्मृति ईरानी की राह आसान करने के लिए सपा के विधायकों को राज्यसभा में टिकट दिखाया गया भाजपा को, लेकिन लगता है आपको जो जनता नाराज बैठी है, ये जो एक्ट है, जो कार्रवाई है, जो गुरूर है मोहतरमा का, उसका जवाब जनता देगी क्या इस बार, और जनता मन बनाएगी इस बार? क्या लग रहा है अमेठी में आपको, क्या संभावनाएं होंगी? संजय भाई, पहली बात तो यह है कि इस इलेक्शन से पहले अगर पिछले इलेक्शन की हम बात कर लें, पूरा देश जानता है कि राहुल गांधी किन परिस्थितियों में वहां से चुनाव हारे थे। अगर मैं आपसे यूं कहूं कि कमलनाथ की पोल अगर उनके प्रवक्ता ने खोली है, तो अमेठी की पोल भी हम खोल सकते हैं कि राहुल गांधी को किस प्रकार की परिस्थितियों में वह चुनाव लड़ाया गया और उनके पीछे पीछे कौन लोग हाथ में, किन किन लोगों का हाथ था। लेकिन अब बात करते हैं कि मौजूदा वर्तमान सांसद के बारे में। उनका एटीट्यूड, उनकी लैंग्वेज, उनका स्टाइल पूरा अमेठी देख चुका है। और अमेठी के अंदर इस बार 101% हमारी जो उम्मीद है वो ये है, क्योंकि पूरे देश के अंदर एक परसेप्शन जाना है, यहाँ से राहुल गांधी इलेक्शन जरूर लड़ेंगे। और जो पिछले बार की खामियां लगी थी, वो भारतीय जनता पार्टी के प्लस में जो गई थी, वो वजह ये थी कि कांग्रेस के अंदरून में ये तय हो चुका था कि राहुल गांधी के खिलाफ या राहुल गांधी की थोड़ा सा उनके बैक बाइटिंग हुई थी, जिसकी वजह से वो सीट चली गई थी। अदरवाइज अमेठी आप घूमे, हमारी टीम गई, हमने भी काफी ज्यादा वहां देखा। वहां के लोग, किसी जमाने में बागपत की बात मुझे याद आ जाती है, एक बार सोमपाल शास्त्री ने अजीत सिंह को हरा दिया था बागपत क्षेत्र से। तो आप यकीन मानिए संजय सर कि वहां के जो जाट समुदाय थे वो रोते हुए हमारे सामने ये कहते थे, हालांकि मैं उस वक्त पत्रकारिता की मेरी शुरुआत थी, कह रहे थे हम चौधरी साहब को क्या मुंह दिखाएंगे। ठीक बात है, ये बागपत की बात है, चौधरी चरण सिंह के बारे में बड़े बूढ़े उस वक्त मौजूद थे। ऐसे ही अमेठी की जनता गली मोहल्ले के अंदर वो किस स्ट्रैप में आ गई थी, कौन सा मामला ऐसा हो गया था। राहुल गांधी पूरे देश की लड़ाई लड़ रहे हैं, अमेठी इस बात को जानता है। और आज के वक्त में अगर मैं आपसे ये कहूं तो इसके अंदर कोई भी संकोच नहीं होगा ये कहने में कि जब तमाम दल पक्ष के हों विपक्ष के हों अपनी अपनी सीटें और जातीय समीकरण बांध रहे हैं, उस समय राहुल गांधी नाम का व्यक्ति सड़क पर उतरकर मूलभूत सवाल उठा रहा है जो आपसे और मुझसे जुड़े हुए हैं, जो आम जनता से जुड़े हुए हैं। अमेठी के बारे में उनका मैसेज पूरे देश में जाएगा। और स्मृति ईरानी जिस तरह का, एक बात और भी है, तस्वीर का दूसरा रुख भी देख लीजिए, सुषमा स्वराज की भी कुर्बानी ली गई थी किसी जमाने में। ऐसे ही स्मृति ईरानी, यकीन मानिए अमेठी जो लाई गई हैं, जिस तरह से राहुल गांधी के अंदर पार्टी में कुछ लोग बैकबाइटिंग कर रहे थे या कुछ काम ऐसे हुए थे, इस बार स्मृति ईरानी के साथ भी वही काम होने वाला है। प्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं आम्ही एक छोटीशी एक क्लिप तुम्हाला दाखवत असतो। अलार कलाम इथनं याच्या आश्रमातनं ते वेगवेगळ्या आश्रमात जायला लागले आणि नंतर एका याच्यातनं त्यांना असं कळलं की आपण आपल्या श्वासोच्छ्वासावरती नियंत्रण करावं म्हणून तलावात आतमध्ये डुबून राहावं। आणि सिद्धार्थ ज्यावेळेस गेले आणि ज्यावेळेस ते बाहेर आले त्यावेळेस त्यांना सर्व बदललेलं दिसलं। 3 वर्षाचा काळ त्यांचा गेला, परंतु त्यांना मात्र कुठेही काहीही दिसलं नाही। आणि त्याच्यानंतर त्यांना वाटलं की मी जिथे होतं मी जिथनं आलो तिथली काय परिस्थिती असेल, मी ज्या सत्य शोधण्याच्या मार्गावरती लागलो आहे, पण त्यात तक मला काही यश आलेलं नाही, मी जिथे होतो तिथेच थांबलेलो आहे। त्याच्यामुळे ते स्वतःला अनेक प्रश्न करतात आणि पुढे जाताना त्यांच्या लक्षात येते की इथे अनेक लोक तिथे ध्यानात बसलेले आहेत। तिथे जाऊन ते त्यांना विचारतात, चौकशी करतात आणि त्यांना सांगतात की आमचे जैन मुनी जे आहेत ते, त्यांचा असा विश्वास आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही शरीराला तपवा, तुमच्या शरीरामध्ये तिथनंच तुम्हाला ऊर्जा निघेल आणि तुम्हाला सर्व मुक्तीचा मार्ग मिळेल, त्याच्या सत्याचा मार्ग मिळेल, अहिंसेचा मार्ग मिळेल। सिद्धार्थ गौतम बुद्ध हे प्रसन्न होतात, त्यांना असं वाटते की खरं आपण हे मी अनेक प्रयोग केलेले आहेत, परंतु हा मार्ग माझा राहिलेला आहे आणि म्हणून त्याच्यासाठी ते त्यांना धन्यवाद देतात। अत्यंत सुंदर चांगला व्हिडिओ तुम्हा सर्व लोकांना आम्ही प्रेझेंट करतोय बहुजन सौरभच्या सौजन्यानं, पाहावा प्लीज।
क्षण कब दिन बने, ऋतुएं कब बदल गई, वर्षा कब आई कब गई। 3 वर्ष बीत गए कपिलवस्तु का त्याग किया। उस मुक्ति की साधना में, इस तपश्चर्या के पश्चात मैं अब भी परम सत्य से इतना दूर हूं। क्या मेरे प्रश्नों का कोई प्रति उत्तर नहीं मिलेगा? क्या मेरी खोज ही असत्य थी? ये निराशा का भाव मेरे मन का ही खेल है। आशा और निराशा के ऊपर उठना है। अंतर से लगता है जैसे कोई निधि है, बस उसकी कुंजी कहीं आसपास ही है। तुम्हारी जिज्ञासा इस शरीर से मुक्त कैसे हुआ जाए? इस शरीर को सुखाओ, गलाओ, पिघलाओ, इसके सारे अहंकारों पर विजय पाओ। ये संभव है? क्षत्रिय हो, राजघराने के हो। आपने कैसे जाना? कंधों पर अब भी धनुष खींचने का चिन्ह है। हमारे परम गुरु भी तुम्हारी तरह राजकुल में जन्मे हैं। 30 साल की आयु में उनमें वैराग्य जागा। उनका सांसारिक नाम वर्धमान था, पर अपनी साधना और तपस्या से वे महावीर कहलाए। 12 साल तक वो गृह त्याग कर अपने शरीर को तपाते रहे, अपनी हर कामनाओं को उपेक्षित किया। फिर वो शांत हो गए, स्थिर हो गए। उन्होंने क्या पाया? केवल जाना कि आत्मा शाश्वत है। समय का कोई भी बंधन उसे बांध नहीं सकता, पर उसके चारों ओर कर्म के कण उसे अस्थिर कर रहे हैं। कर्म के चक्र से आत्मा को मुक्त करना है। अहिंसा इतनी पूर्ण हो कि मन में अहिंसक विचारों का भी स्थान न रहे। सत्य का इतना गहन पालन हो कि कोई भी प्रलोभन सिर्फ शमशान की राख लगे। ना चोरी कर, किसी के अनुभव की भी नहीं, और ब्रह्मचर्य का पालन इतना कठोर हो कि कोई भी शरीर की इंद्रियों को जगा ना सके। सुखा दो हर उस कामना को जो शरीर की इंद्रियों से जागृत होती हो। इतने स्थिर हो जाओ कि मोक्ष की कामना भी समाप्त हो जाए। नीति नीति नीति। सत्य ये नहीं, ये भी नहीं, वो भी नहीं। परम सत्य के मार्ग पे मैं पूर्व के सारे ज्ञानों को नकारात्मक करता रहा। मैंने सब मार्ग सहज ही चुने, परंतु ये मार्ग मुझसे अछूता ही रह गया। ये ज्ञान आपने मुझे दिया, परम धन्यवाद आपका। यदि लकड़ी गीली हो तो उसमें आग सहज नहीं लगती। सत्य का ये भूमि तपस्वियों की है। महावीर के तप ने मुझे एक नई दिशा का आह्वान दिया है।
बहुजन सौरभचा नित्यनियमाप्रमाणे आम्ही आढावा घेत असतो. आजच्या आढाव्यामध्ये आज आम्ही एक महत्त्वाची बातमी टाकलेली आहे. महत्त्वाची म्हणण्यापेक्षा सर्वच पेपरनी टाकलेली आहे. औष्णिक शस्त्राचे साहित्य पाकिस्तानला नेणाऱ्या चीनी जहाजाला मुंबईत अडवले. आता सौर ऊर्जा असो की आता वेगवेगळे न्यूक्लिअर एनर्जी हे सर्व्हिसकडे आलेले आणि न्यूक्लिअर त्याच्यावरती वेपन्स आहेत ती मुंबईच्या त्या बंदरगाहामध्ये त्यांना पकडण्यात आलेले आणि त्याची चाचणी सुरू आहे, तपास सुरू आहे की हे जिथे पाकिस्तानला चाललेलं आहे चायनातून त्याच्यात अजून काय काय आहे आणि ते काही वेळासाठी त्यांनी तपासासाठी ठेवलेली आहे. ती बातमी आज आम्ही पान 1 वरती लावलेली आहे. त्याच्या शेजारी चोरट्यांनी ATM फोडले, 21 लाखाची रोकड लंपास, यवतमाळची बातमी आहे. त्याच्याच खाली बुलढाणा पोलिसांनी आरोपीला अमानुष मारहाण केली. आता सध्याच्या याच्यामध्ये कुठल्याही कोणालाही मारता येत नाही पोलीस स्टेशनमध्ये, तर तिथे त्यांनी पायावरती जे दंड्यांनी मारलं त्याचा एक व्हिडिओ कोणीतरी केला आणि तो व्हायरल झाला. त्याच्यामुळे ती एक बातमी आम्ही घेतलेली आहे. एक आनंदराव अडसूळ ह्यांची एक अमरावतीमध्ये जागा वाटपावरनं त्यांचा खडाजंग सुरू झालेली आहे. तिथे जे ऑलरेडी होते राणा त्यांच्या ठिकाणी आता अडसूळ यांची दोघांची चाललेली आहे. दोघंही BJPशी संबंधित आहेत. आता बघूया दोघांपैकी कोणाला तिकीट मिळेल, पण दोघंही एका दुसऱ्यावरती जोरात एका दुसऱ्याच्या तलवारी घेऊन उभे झालेले आहेत अशासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. भाजपाची 195 उमेदवाराची पहिली यादी जाहीर मी आधी बोललो आहे मी आणि 195 उमेदवाराची यादी आहे ती उत्तर भारतातली. त्याच्या शेजारी आज आम्ही ती तर भूषणासह वाव संजय गायकवाड यांची एक बुलढाण्याची बातमी आहे. त्यांनी सांगितलं की शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये आपण ज्या युवकांना केलेल्या मारहाणी जी केलेली आहे ते मी चांगलं काम होतं आणि ते मीच केलं, त्याच्याबद्दल ते माझ्यासाठी संजय गायकवाड म्हणतात की ती माझी भूषणाची एक बाब आहे. आज 2-3 ठिकाणी वाढदिवसाचा हे एक आहे 83व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आज आमचे मित्र MT बोरकर यांचा होता. त्यांना अनेक शुभेच्छा. 56व्या वाढदिवस आमचे मित्र स्मृतिशेष मारुती सुभान टापरे यांनासुद्धा अनेक शुभेच्छा. एक जाहिरात आलेली आहे CETची क्रॅश कोर्स अनसो अकॅडमीची आहे. ही त्यांची बॅच 8वी बॅच आता लवकरच सुरू होत आहे. ज्या कोणाकडे विद्यार्थी असतील मॅट्रिक झाल्याच्या नंतर तिथे ताबडतोब त्यांनी तिथे हे घ्यावं. तिथे निखल मिश्रा सहारे हे त्यांचे मुख्य आहेत. आज बघूया आपण पान 4 वरती आज आम्ही काय काय दिलेले आहे. चित्रपट 26 नोव्हेंबर लवकरच देशभरात प्रत्येक भारतीय नागरिकाच्या घटनात्मक हक्कावर आधारित एक सुंदर चित्रपट येतो आहे. 26 नोव्हेंबरला नागपूरला त्याचं हे होणार आहे, विमोचन झालेले आहे त्याची ती बातमी आम्ही दिलेली आहे. एक पुन्हा घरकुल योजनेच्या अनुदानात वाढ करण्याची गरज एक काटोलची बातमी आहे. आता सध्या असणाऱ्या घरकुल योजनेत बदल करावा अशा पद्धतीची एक बातमी घ्यायला लावली. मिलिंद कीर्ती यांना यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार प्रदान. 8 मार्चला लाईनमन दिवस. 7 समुद्रापार छत्रपती शिवाजी महाराज जयंती जल्लोषात साजरी. एक आमच्या मित्रांनी पाठवलेली बातमी आहे ज्योत्स्ना बनसोड आमच्या भगिनी. परकी भाषा शिका पण मातृभाषेला विसरू नका डॉक्टर वीना निकम. बरोबर आहे, परंतु बाहेर जायचं जर असेल तर तुम्हाला परकीय भाषा असली पाहिजे. बिगर 7-12 भूमिहीनांना त्यांच्या ठिकाणी पक्के घरकुल द्या. 1 दिवसीय धरणं हिंगणघाटची बातमी आहे. आक्रमक युवक संघटनेचे आज उद्घाटन. दलित शोषित पीडितांना आरक्षण आक्रमक संघटना नागपूरला त्यांचं रविवारी 3 मार्चला म्हणजे आज त्यांची सभा आहे. भंडारा येथील रोजगार तरुणांना जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा. अजय मेश्राम यांचे उपोषण दुसऱ्या दिवशी सुरू. भंडारा जिल्ह्यातली बातमी आहे. आविष्कार संगीत अकॅडमीच्या वतीनं आज इथे मोठा एक सत्कार आहे. आमचे मित्र हुमनेसाहेब यांचा आज सत्कार आहे 11 वाजता. सर्वांनी या. मला असं वाटतं की व्हिडिओ निघेपर्यंत थोडंसं निघून गेलेला असेल कार्यक्रम. आज पान 3 वरती आमचे मित्र आज सुंदर एक अग्रलेख लिहिला अशोक बोधी. आज आमचा अग्रलेख नाही, आज त्यांचा एक लेख आहे. त्यांनी BJPवरती ताशेरे ओढले की कितीही भ्रम निर्माण केला तरी तुम्हाला सत्तेच्या बाहेर फेकतीलच
अशा पद्धतीची अनेक पॉलिटिकली घटनांचा आढावा घेऊन त्यांनी ते लिहिलेलं आहे. आजच्या पान 2 वर्ष ब्रीदवाक्य टायटल हे आहे, सुखासाठी कधी हवासं लागते तर कधी रडावं लागते, कारण सुंदर धगधगता बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागते. म्हणजे एखादा धगधगा जर निर्माण झालं तर वरूनच पाणी पडावं लागते. त्याचसाठी सुखासाठी काही हसावं लागते, काही रडावं लागते, तेव्हाच कुठंतरी तुम्हाला त्याचा आस्वाद घेता येतो. अशा पद्धतीचं टायटल सॉन्ग आहे आमचं. आज बघा आमचा दुसरा एक लेख आहे, बुद्ध अँड धम्माच्या याच्यावरती ग्रंथाची एक समीक्षा असणार आहे. एक सुंदरसं त्याच्यात टायटल आहे, बुद्ध अँड धम्मा सुखाचा राजमार्ग, एक चिंतन कर्म वैचारिक पुस्तक आमचे मित्र यांनी लिहिलेले. त्याच्यावरती आज समीक्षा म्हणून प्राध्यापक दिनेश कोटांगळे यांचा हा लेख, तो भाऊ वासनिक यांचा तो ग्रंथ आहे. दिल्लीचे असतात आणि अत्यंत सातत्यानं बहुजन सौरभचे ते डायरेक्टरही आहेत. आठवणीने त्याच्या शेजारी आठवणीतले वसंतदादा अनेक त्यांच्या आठवणीतनी लिहिलेलं बहुजन सौरभनीच ते सर्व घडवून आणलेले. आज 15वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन, आंबेडकरी साहित्य आणि संस्कृतीचे प्रकाश पर्व ठरले. प्राध्यापक रणजित मेश्राम हे त्याचे मुख्य राहणार आहेत अध्यक्षस्थानी. आणि आज ही जी पूर्णच्या पूर्ण लेख ॲडव्होकेट आनंद गायकवाड यवतमाळ इथला हा हे आहे, तिथे तो कार्यक्रम घडवलेला आहे. आज पान 3 वरती बघूया आपण काय दिले. आजचं ब्रीदवाक्यवरचं आहे, दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे. अत्यंत मार्मिक कोटेशन आहे ते. मला असं वाटते की असे जे कोटेशन्स आहेत ते तुम्ही लोकांनी लिहून ठेवायला पाहिजे, की कुठेतरी तुम्हाला असं बोलण्याचा प्रसंग आला तर अशा पद्धतीचं जर तुम्ही सुरुवात केली की दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसो तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं, असे जर तुम्ही छोटे कोटेशन्स दिले तर लोकांना आनंद येतो, बरं वाटते. आज आमचे मित्र वसंत आपले विलास गजबे आमचे डायरेक्टर आहेत. त्यांनी एक रहस्य याच्यामध्ये अनेक त्यांच्या मुलावरती त्यांनी ते लिहिलेले की माणूस कसा घडत असतो, अनेक रहस्यमय गोष्टी असतात आपल्या आयुष्यात आणि त्या कशा साकार होत असतात आणि ते त्याच्या मुलाच्या रूपाने त्यांनी अत्यंत महत्त्वाचं सांगितलेलं आहे की जर तुमच्या घरात एखादा मुलगा झाला असेल किंवा एखादा तुमचा बर्थडे असेल किंवा काय असेल, त्या दिवशी पोरांना सांगा की एका मोठा कुंडीत आणून एक मोठं वृक्ष लावा, जेणेकरून ते जसं वाढेल त्या वृक्षानंतर त्याची कशी वाढ होते, त्या प्रमाणात आपली वाढ झाली काय, आपण तेवढ्या प्रमाणात बहरलो काय, तेवढ्या प्रमाणात फळं आपले आले काय, याचं त्याला जाणीव होईल. म्हणून मी सर्वांना आनंदित हे करेल की हा जो विलास गजबे यांचा जो लेख आहे अत्यंत चांगला वाचनीय आहे. हेच आमचे मित्र प्राध्यापक नरेश कोठाळे हे सातत्यानं एका कुठल्या तरी महिलेवरती जिने कर्तबदार आहे, कार्यकृत्य तिने केलेलं आहे, अशा याच्यातला एक आढावा घेणारी आज आमची पल्लवी चिंचघेळे IAS अधिकारी होती. जागतिक महिला दिनाच्या सप्ताहानिमित्त काही महिला IPS अधिकाऱ्यांचा परिचय करून देणारा हा लेख अत्यंत वाचनीय आहे. लोकांना प्रोत्साहन मिळेल, आपल्या घरच्या लोकांना प्रोत्साहन मिळेल. त्याच्याच खाली आज आम्ही सामाजिक बांधिलकी जोपासणारे शाहीर कवी कुंदन कांबळे कलावंतांची ओळख करून देणारा हा लेख राष्ट्रपाल सावंत यांचा अत्यंत चांगला आहे. अनेक वेगवेगळ्या लोकांची ते हे करून देत असतात, कलावंतांची ओळख करून देत असतात. निश्चितच तुम्हाला आवडेल. त्याच्याच खाली अवघा तो शकून आरशासारखा नितळ आणि स्वच्छ ललित लेख संग्रह एक समीक्षा केलेली आहे. निमा बोडखे यांची समीक्षा आहे, वाचनीय आहे. त्याच्यात शेजारी आज आम्ही काव्य फुले आमचे मित्र भीमराव गायकवाड हे सत्र चालवत असतात. आज आमच्या भगिनी सुनंदा गायकवाड यांची एक कविता महागाईचा भडका याच्यावरती आहे. दुसरा सरोगेट मदर याच्यावरती अलका घोटणे साखरे यांचा लेख आहे. घोडणे साखरे यांचा सुंदरशी कविता आहे. अशा रीतीनं आम्ही बहुजन सौरभची समीक्षा केलेली आहे. तुम्हा सर्व लोकांना विनंती आहे की तुम्ही
आमच्या निवासी संपादिका संध्या राजूरकर यांच्याशी संपर्क साधून छोट्या मोठ्या जाहिराती फॉरवर्ड करा, लाईक करा, लोकांना पेपर वाचायला सांगा. बहुजन समाजात आंबेडकरी समाजामध्ये हा एकमेव पेपर आहे विदर्भातला. त्याच्यामुळं त्या लोकांना, तुम्हा सर्व लोकांना तुमच्यावरती एक जबाबदारी आहे की आपण आमचे व्हिडिओ, आमचे यूट्यूब आणि PDF आम्ही फ्री देत असतो, कारण ते दिलंही पाहिजे फ्री. आम्ही काय प्रत्येक ठिकाणी हे की नाही. परंतु वर्तमानपत्राचं कसं की आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रिंटिंगचा कॉस्ट लागते आणि त्याच्यातनं एवढा मोठा सेटअप आणि हे चालवणं फार अवघड असते. खूप मोठं नुकसान होत असते. ठीक आहे, तरी आम्ही सक्षम आहोत त्याच्यात. आम्ही त्याच्याबद्दल बोलत नाही, परंतु संख्या वाढली पाहिजे आमच्या पेपरची, एवढंच आमचं बोलणं आहे. अशी मी आशा करतो. तुम्हा सर्व लोकांना पुनश्च उद्या भेटूया. तोपर्यंत जय भीम.